नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई जैनांची हे माझ्या मागे असणारा जो टेक्स्ट आहे, जे आज विषयाला दिलेलं नाव आहे, ते पाहून तुमच्या भुवया उंचावल्या असतील, पण हे आमचं म्हणणं नाही, आमचं विचारणं पण नाहीये. जैन साधू महंतांनी म्हटलेला हा दावा आहे, केलेला हा दावा आहे. मुंबई जैनांची आहे. हवा तर गुजरात महाराष्ट्राचा इतिहास तपासून घ्या, असं खुलं आव्हान दिलेलं आहे शिवसेना मनसेला. आणि शिवसेना मनसेचा गेल्या 40-50 दशकांपासूनचा मराठी माणसाचा नारा खोडून काढलेला आहे जैन मंडळींनी. त्यांचं म्हणणं आहे मुंबई आमची आहे, आम्ही इथे राहिलेलो आहोत आणि आमचे पर्युषण पर्व जर का चालू असेल तर 2-4 दिवस बंद राहिल्यास, मांस विक्री बंद राहिल्यास काही फरक पडणार नाहीये. यामुळे आता एक फार मोठा वाद जो आतापर्यंत मांस विक्रीवरनं सुरू झाला होता तो तिथे थांबणार नाहीये. आता मुद्दा मुंबईच्या मालकीवरती जाणार आहे. मुंबई कुणाची हे ठरवावं लागणार आहे. ही मुंबई जैनांची आहे, ही मुंबई उत्तर भारतीयांची आहे, मराठींची आहे, कॉस्मोपॉलिटन आहे का? कारण जर का आमची ही म्हणाले असता जैन तर काही हरकत नव्हती, पण मुंबई आमची जसं मराठी म्हणतात तसं ते म्हणू लागलेले आहेत. त्यामुळे आता चर्चेला वाद तोंड फुटलेलं आहे आणि यावर आपण आपल्याला बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत यावरती बोलण्यासाठी. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपल्याला बघायचंय जैन मुनीवर काय म्हणतायत, कशा प्रकारे ते म्हणतायत मुंबई जैनांची. संतों को और जैन कम्युनिटी को ऐसा प्रश्न करने का योग्य नहीं है. हमारे लिए पूरा मुंबई खुद हमारा है. मुंबई है तब से हम लोग हैं. मुंबई हमारा है, मुंबई है तब से हम है. त्यामुळे त्यांना सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की जर का आमची पण संस्कृती असेल तर तुम्हाला ती मानावी लागेल. आपण यावरती बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत फोनद्वारे नीलमताई गोरे, शिवसेना नेत्या आणि आमदार. पुण्याहून आपल्यासोबत आहेत संदीप भंडारी, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत काहीच क्षणात प्रताप थोरात असणारे ज्येष्ठ पत्रकार आपल्या स्टुडिओमध्ये आलेले ते सुद्धा असतील आणि आपल्यासोबत असतील अविनाश अभ्यंकर, मनसेचे नेते. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नीलमताईंकडे जातो. नीलमताई, मुंबई जैनांची. हॅलो. हा, नीलमताई, जैन मुनी वगैरे म्हणतायत की मुंबई जैनांची आहे, मुंबई हमारा है आणि आमची ही संस्कृती आहे. जैना, तुम्ही जे प्रसन्न बोलला सुरुवातीला की मुंबई जैनांची ही आहे, तर कोणीही असं म्हटलेलं नव्हतं की जैनांची नाहीच आहे. मुद्दा असा आहे की तुमची आहे, याचा अर्थ इतरांवरती 10-10 दिवस बंदी करणं आहे एखाद्या मुद्द्यावरती, हे योग्य ठरतं का? बरं, हा एक भाग आहे की दुसरं ते ठरवून ट्विस्ट करता आहे. त्यांना कोणीही उपरे म्हटलेलं नाहीये. पहिल्यापासून हेच म्हणत होतं की या भूमीच्या, या शहराच्या विकासामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार लागलेला आहे त्यांच्यावरती अशी बंधनं तुम्ही कशी आणू शकता? पण त्याच्यात जैन समाज जो आहे, दुसरं म्हणजे ते गुजरातचा उल्लेख करतात कळलं नाही मला. मराठी जैन आहे ते आम्ही मान्यच करतोय ना. अनेक समाज, जैन समाज कधी स्वतःला फक्त गुजराती मानतच नव्हता. म्हणजे त्यातूनच मला तर असं विचित्रपणा वाटतो आहे सगळ्यांच्या भूमिकेमधला की जैन समाज आणि गुजराती समाज काहीतरी जवळचा आहे, हे कसं साधारण ते म्हणतायत. त्यांच्याच मनातला परकेपणा ते दाखवून देत आहेत. हा दुसरा भाग. आणि तिसरं म्हणजे त्यांना कोणीही असं म्हटलेलं नाहीये की तुमचं 2 दिवसाचं पर्युषण पर्वाच्या संदर्भात सगळेजण एक सद्भावना, आदर म्हणून मान्य करतायत आणि ते पूर्वी पण मान्य केलेलं आहे. परंतु दुसऱ्या लोकांवरती बंधनं लादण्याचा अधिकार, हा जो त्यांचा अधिकार नसून तो त्यांचा अहंकार आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि दुसरं, साधूंनी जे काही काम केलेलं आहे, त्याग वगैरे त्यांचा जो आहे त्याच्याबद्दल आम्ही नम्रपणे त्यांच्याही मानण्यात आलेलो आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की पर्युषण पर्वामध्ये असं उपास वगैरे करणं हे जोपर्यंत एका आध्यात्मिक भावनेतून असतं, आपापलं श्रद्धास्थान आणि त्याच्यासाठी केलेला उपास, तोपर्यंत ती व्यक्ती आणि देव याच्यामधलं ते नातं असतं. ज्या वेळेला एखाद्या मागणीसाठी त्याला सार्वजनिक रूप दिलं जातं, त्या क्षणी असा सामूहिक उपास वगैरे हे राजकीय हत्यार होतं. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने हे सांगायचे की आपल्याला जे काय म्हणायचंय ते स्पष्ट म्हणा. आणि म्हणून दैनिक सामनामध्ये सुद्धा जी रोखटोक सगळी भूमिका आलेली आहे त्या संदर्भामध्ये की जैनांनो, मुस्लिमांच्या मार्गाने जाऊ नका. याचा अर्थ काय आहे की ही भूमी आपली म्हणत असताना दुसऱ्यांवरती अपेक्षा जरूर ठेवा, पण हुकूम चालवू नका. बरं, मी नीलमताई, तुम्ही आमच्यासोबत राहाच, मी आपल्याकडे येतो. आपण आपल्यासोबत आता प्रताप थोरात सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झालेले, त्यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहे. त्यापूर्वी पुण्याला जाऊया. संदीप भंडारी आपल्यासोबत आहेत. संदीपजी, काल तुमचे वरिष्ठ लक्ष्मीकांत खाबिया कार्यक्रमाच्या शेवटी म्हणाले होते
की ही बंदी झालीच पाहिजे, ही 2-4 दिवसाची बंदी झालीच पाहिजे असं म्हणाले होते. आणि आज तुमच्या जैन मुनिवरांचं म्हणणं येत आहे मुंबई पुरा हमारी है. या दोन वाक्यांमध्ये एक रिलेशन आहे, तुम्ही काय सांगू पाहताय? हे बघा प्रसन्न, सर्वात पहिले मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छितो. हॅलो, बोला बोला, ऐकतोय मी. हॅलो, ऐकतोय मी, बोला. हा प्रसन्न, सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज जैन समाजाच्या मुनींना हे सांगायचं कारण का पडलं, ही सांगायची पाळी का आली. बरं, हे बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही कुठेही कोणतं जैनांचं शिष्टमंडळ गेलेलं नव्हतं की तुम्ही 10 दिवस का 8 दिवस का 15 दिवस तुम्ही मांसाहार बंद करा. हा सर्वात पहिला मुद्दा. का आम्ही काय हे सांगायला गेलेलो नव्हतो का तुम्ही 10 दिवस बंद करा. हा एका राजकीय पक्षाने घेतलेला निर्णय होता आणि आम्ही हे नाही म्हणत का त्या गोष्टीचं आम्ही कंडेम करत नाही. जर तसं झालं तर ते चांगलंच आहे, त्याच्यात वाद नाही. पण आम्ही काय कोणावर लादायचा हा प्रयत्न केलेला नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या सगळ्या विषयावर जे राजकारण चाललेलं आहे किंवा सगळ्या ज्या पक्षांचे जे एक एक स्टेटमेंट आज आपण सगळे बघतोय, ते सगळे बघता आज आमच्या जैन मुनीला हे शब्द काढायची पाळी आली. आज जैन समाज हा महाराष्ट्रातल्या मातीत रुतलेला आहे. आज आम्ही पण इथले भूमिपुत्र आहोत. आम्हालाही महाराष्ट्राची तेवढीच तळमळ आहे. याच महाराष्ट्राला जैन समाजाने शांताराम दिलेले आहेत. याच महाराष्ट्राला जैन समाजाने कर्मवीर भाऊराव पाटील दिलेले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, पहिली गोष्ट, आम्ही मागायला गेलेलो नव्हतो का तुम्ही 8 दिवस बंद ठेवा का 15 दिवस बंद करा. हो, आम्ही निश्चित आव्हान करतो, पण आम्ही नम्रपणे आव्हान करतो की तुम्ही मांसाहार टाळा, मांसाहार करू नका. आमचा हा एकमेव मुद्दा आहे का तुम्ही मांसाहार करू नका. पण आमच्याकडनं कधीही कुठेही हे झालेलं नाहीये का तुम्ही 8 दिवस पाळा का 15 दिवस पाळा. आम्ही कोणाच्याही स्वातंत्र्यावर हल्ला घालत नाही. तो आमचा धर्म पण नाही, आमचा धर्मही आम्हाला ते शिकवत नाही आणि आम्ही ते सांगणारही नाही. मी इकडे स्टुडिओमध्ये येतो संदीप, की तुम्ही असं म्हणताय, पण काल लक्ष्मीकांत खाबियांची भाषा अशी नव्हती. काल ते असं म्हणाले आमच्या कार्यक्रमात की बंदी झालीच पाहिजे. इतकंच नाही, तुमचे मुनी आता म्हणतायत पुरा मुंबई हमारी. पुरा मुंबई हमारी ही नेमकी ती कोणत्या आधारावर म्हणतात? म्हणजे संख्येच्या आधारावर म्हणतायत का मुंबईवरती स्वतःचं आर्थिक वर्चस्व जे जैनांचं आहे त्याच्या आधारे म्हणतायत? आणि मुळामध्ये प्रश्न ती कुणाची आहे? मुंबई मराठी माणसांची, आणि मुंबईमध्ये हिंदू पण भरपूर आहेत, पण म्हणून कोणी श्रावणामध्ये चिकन मटण बंद करा म्हणत नाही, म्हणून कोणी गणपतीमध्ये चिकन मटण बंद करा असं म्हणत नाही. मग जैनांचीच काय इच्छा असते की मटण विक्री, चिकन विक्री बंद राहिली पाहिजे? मी मुद्द्यावरती येतोय परत, मी तुमच्याकडे पण येणार आहे. त्यापूर्वी थोरात मी येतो तुमच्याकडे, संदीप तुमच्याकडे येतो. थोरात ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्याकडे, स्वतः मुंबईकर पण आहेत, त्यांच्याकडे मी येतो. थोरातजी, काल लक्ष्मीकांत खाबिया या कार्यक्रमात म्हणालेले, आपल्याकडे त्याचा बाईट आहे. शेवटी एकदम ते म्हणाले की हे झालीच पाहिजे, आणि अभ्यंकर त्याच्यावरती खूप खवळले होते मनसेचे. थोड्या वेळाने ते आपल्यासोबत असणार आहेत. आणि आज मुनीवर असं म्हणाले, तुमच्या होता माहितीसाठी मी तो बाईट परत प्ले करायला सांगेन. ते असं म्हणाले, पुरा मुंबई हमारी है, चाहिए तो गुजरात और महाराष्ट्र का इतिहास देख लो, पन्ने पन्ने पे हमारा नाम है. हे सांगण्याचा याचा अर्थ काय आहे? हे सगळे पॉलिटिक्स काय आहे? याचं साधं दिसतंय की मुंबई आमची देखील आहे असं म्हटले असते तर मला काही त्याची आपत्ती नाही, परंतु मुंबई आमची आहे इतिहास तपासा हेच वक्तव्य, माफ करा मला, पण हे अहंकारातून येत नाही, हे माजुरीपणातून येतं. हा माजुरीपणा आहे. बरं, हा माजुरीपणा कशामुळे आलाय? मुंबई कष्टकऱ्यांची कोणी हे म्हणत नाहीत, मुंबई भांडवलदारांची हा माजुरीपणा आहे. त्याच्यापेक्षा जास्त या मुंबईच्या जे नेते होते सर्व राजकीय पक्षांचे नेते, त्यांनी काय केलं तर त्यांनी भांडवलदारांच्याकडे भांडीच घासली. फक्त मतं घेताना फक्त सर्वसामान्यांची, कष्टकऱ्यांची मतं घेतली, परंतु भांडी घासायला मात्र भांडवलदारांची गेले. आणि त्याच्यामधून हा आलेला माजोरीपणा आहे. हा अहंकारही नाहीये, त्याच्यावरची स्टेज आहे. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आहे, मी परत तेच सांगू इच्छितो. आणि त्याच्यामध्ये दुसरं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये विकृतीकरण करतायत. धर्माचं विकृतीकरण प्रत्येक धर्माचं झालेलं आहे. आणि ह्या धर्मगुरूंच्या ताब्यामध्ये जे धर्म गेले, कर्मकांड वाढलं आणि धर्माचं विकृतीकरण झालं, सगळ्या धर्माचं झालंय. त्याच्यातला प्रकार आहे हा. यांच्या नादी किती लागायचं ते त्या त्या धर्मातल्या लोकांनी ठरवावं आणि लोकांची डोकी फोडली जाऊ नयेत. आणि प्रत्येकाचं हे स्वातंत्र्य चुकीचे नक्कीच. मी सांगतो ना, पुन्हा सांगतो, ही अहंकाराची भाषा नाही, ही माजोरीपणाची भाषा आहे. मला कल्पना आहे संदीप भंडारेंना यावर बोलायचंय. त्यांच्याकडे येण्यापूर्वी आपल्यासोबत आता अभ्यंकर आहेत. अविनाश, मी येतो संदीप तुमच्याकडे येतो. मला कल्पना आहे मी तुमच्याकडे येणार आहे. तुमची प्रतिक्रिया घेणार नाही असं होणार नाही. मी अविनाश अभ्यंकरांकडे जातो. अविनाशी, कालही तुम्ही आमच्यासोबत होता, त्यावेळी शेवटी
हे जे संदीप भंडारी ज्या संघटनेचे आहेत त्याचे लक्ष्मीकांत खाविया काल होते आणि ते म्हणाले होते की बंदी झालीच पाहिजे, त्यावर तुमचा वादही झाला होता. पण आज पुढचं विधान आलेलं आहे. जैन मुनी इकडे भाईंदर परिसरात म्हणाले की पूरा मुंबई हमारा है, आप चाहिए तो गुजरात महाराष्ट्र का इतिहास देख लो. त्यामुळे त्यांनी आता नुसती झालीच पाहिजे असं नाहीये, तर आता इथे वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्यामुळे अभ्यंकरजी तुम्ही सांगा, मुंबई कोणाची? पहिलं सर्वात महत्वाचं मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी बोलताना पहिलं तर संदीप भंडारींना गप्प बसायला सांगा, मध्ये बोलू नका. आणि एक आपलं कॅप्शन मी असता वाचतोय की मुंबई मराठी माणसाची की, त्यातला की काढून टाका. मुंबई ही फक्त 106 जे हुतात्मे होते, ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, ही त्या मराठी माणसाची आहे, स्वाभिमानी मराठी माणसाची आहे. आणि हे जे कोण जे तोंडावर फडकी बांधणारे बोललेत ना, कळलं का, त्यांनी त्यांचा धर्म घरामध्ये ठेवायचा, आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करायचा नाही. दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आणि ह्याला अहिंसा म्हणत नाहीत, ह्याला दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणं, आग लावणं असं म्हणतात. आणि आम्हाला जर चिमटा काढलात तर मग मोठे आवाज निघतील, एवढंच फक्त लक्षात ठेवा. कळलं का? आणि ह्यांचं योगदान बिगदान आहे ना, ही आमची भूमी अतिशय चांगली होती, चांगली व्यवस्थित होती, माणसं अतिशय चांगली होती, सहनशील होती, सगळं सांभाळून घेणारी होती, म्हणून यांचे चोचले आजपर्यंत पुरवले. ह्याच्यानंतरच ही भाषा असेल ना, तर मग आमच्याकडनं त्याच प्रकारची उत्तरं दिली जातील, हे पहिलं इकडे लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याच्यावरती चर्चा करणं सुद्धा चुकीचं आहे 2 दिवस. हा मराठी माणसाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा महाराष्ट्र आहे. इतरांनी उगाच फालतू लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नये. आनंदाने आपले धर्म तुमच्या घरी तुम्ही जोपासच बसा. 1 दिवस नाही, तुम्ही 100 दिवस करा, जे काय करायचं ते आपल्या घरात करायचं. उद्या आम्ही जर आमचे देव घेऊन रस्त्यावरती आलो तर मग तुम्हाला याची उत्तरं मिळतील, काय करायचंय ते.